नमस्कार, मी उपेंद्र गोविंद पंडित, राहणार बोरिवली, मुंबई। मी सावरकर यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेत मी आज सहभागी होऊ इच्छित आहे आणि माझं एक आवडतं आणि जवळचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्याबद्दल काहीतरी बोलण्याची मला संधी मिळत आहे, म्हणून मी सावरकर या प्रतिष्ठानाचे शतशः आभार मानतो। मी व्याख्यानाचा विषय असा निवडला आहे की सावरकर एक वैश्विक नेता। तर साधारणपणे नेता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही चित्र उभी राहतात की नेता कसा असावा, की नेत्यांनी काय केलं पाहिजे। परंतु जर मला म्हणाल तर मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं होतं की नाझी भस्मासुराचा उदयास्त। त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी प्रस्तावना लिहिली होती। ती बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना अशी होती की त्याच्यामध्ये एक वाक्य, त्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं की ते पुस्तक मी बरेच वर्षापूर्वी वाचलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आपल्या माथी किंवा आपल्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांमधून आपल्या माथी खोटा इतिहास मारला जातो। आता हे बाळासाहेबांनी लिहिलेलं वाक्य म्हणजे ह्या वाक्यामध्ये काहीतरी तथ्यता असेल आणि त्यावेळी माझं डोकं जे आहे ते भणभणलं होतं की एखादी व्यक्ती किंवा एखादा बाळासाहेबांसारखा लोकप्रिय नेता की हे वक्तव्य कसं करू शकतो। परंतु त्याच वेळी मला वाटलं की बाळासाहेब ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि म्हणून मग मला ऐतिहासिक पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी पुस्तकं वाचू लागलो आणि वेड्यासारखी पुस्तकं वाचली। ह्याच्यामध्ये पहिलं पुस्तक मी जे वाचलं, मी हे मुद्दाम नमूद करतोय कारण पहिलं पुस्तक मी जे वाचलं ते 55 कोटींचे बळी आणि अक्षरशः हे पुस्तक मला रद्दीतनं मिळालं होतं आणि ते पुस्तक वाचल्यावर माझे डोळे खाडकन उघडले की खरोखर की त्या पुस्तकामध्ये जे काही दिलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये जे काही मांडलं गेलं आहे हे जर खरं असेल तर आपल्या देशाला कोणीच वाचवू शकत नाही। आणि त्यानंतर सावरकर हे तर माझं खूप लाडकं व्यक्तिमत्व आहे। सावरकरांविषयी लहानपणापासून मी ऐकलेलं आहे। त्यांची पुस्तकं माझी जन्मठेप ह्याच्यात मी 7-8 वेळा पारायणी केलं आहे। परंतु सावरकरांविषयी जर मी जनमानसात बघितलं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यात बघितलं तर सावरकरांविषयी माहिती किंवा सावरकरांचं कार्य किंवा सावरकरांच्या नेतेपणाविषयी, नेतृत्वाविषयी लोकांना फारशी काहीच माहिती नाही कारण त्याचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकांच्या इतिहासात किंवा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नाहीच। कारण इतिहासाची जर पाठ्यपुस्तकं आपण शाळेत बघितली तर त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख येतो, त्यांच्या नावाचे 2-3 परिच्छेद येतात किंवा एखादा परिच्छेद येतो, शहीद भगतसिंगनी हे केलं, शहीद भगतसिंगनी ते केलं, राजगुरू सुखदेव त्यांनी तिथे असेंब्लीत बॉम्ब टाकला त्याच्यामुळे त्यांना पकडलं गेलं आणि फाशी देण्यात आलं, इतकंच भगतसिंगचं कार्य। बाकी काय? सावरकरांच्या बाबतीत पण तसंच। कितीतरी नेत्यांच्या बाबतीत आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात हेच आढळून येतं। आम्हाला मुघलांची वंशावळ शिकवली जाते, आम्हाला सगळं काही शिकवलं जातं, पण आम्हाला आमच्या नेत्यांची किंवा आमचे जे सुपुत्र थोर राजे होऊन गेले त्यांचं आम्हाला काहीच माहिती नसतं। हे आपल्या इतिहासाची, भारतातल्या इतिहासाची शोकांतिका आहे आणि ह्या शोकांतिकेचं कारण काय हा पण शोध घेण्याचा मी हळूहळू प्रयत्न केला। ह्या शोकांतिकेचं कारण मला असं आढळलं की हा जो इतिहास लिहिला गेला आहे हा स्वातंत्र्यानंतर लिहिला गेला आहे। हा स्वातंत्र्यानंतर लिहिला गेला आहे म्हणजे ज्यांनी हा इतिहास लिहून घेतला त्यांनी तो त्यांच्या परीने लिहिण्यास भाग पाडलेला आहे। हे सत्य आहे, हे भारताच्या इतिहासाचं आत्ता जो शिकवला जातो त्याचं वास्तव आहे आणि हे आपल्याला नाकारून चालणार नाही। तर सावरकरांविषयी तर काय सर्वत्र द्वेष, त्यांची निंदा, त्यांची नालस्ती। म्हणजे आता जर काही घटना बघितल्या मागच्या काळातील तर एक येडपट नेता कोणतरी मणिशंकर अय्यर सारखा येतो, सेल्युलर जेलमध्ये जातो आणि सावरकरांनी लिहिलेलं काव्य तिथून मिटवण्याचा प्रयत्न करतो। अरे तू ती अक्षरं मिटवशील पण त्यांचं हृदयातलं स्थान तू मिटवू शकशील का रे बैला? हे त्या साध्या माणसाला कळत नाही। सावरकरांनी म्हणे माफीचं पत्रक लिहिलं होतं। अरे माफीचं पत्रक लिहिलं होतं म्हणजे ती पद्धत होती।
तुम्हाला काही माहिती नाही, काही तुम्हाला त्याच्याबद्दलचं काही ज्ञान नाही, तुम्हाला त्याच्याविषयीचं जाणून घेण्याची इच्छा नाही, आणि केवळ की सावरकरांचा द्वेष, ते कारण काही असू दे, ते जातीयवादाचं कारण असू दे किंवा डाव्या उजव्यांचं राजकारण असू दे, ते काही असू दे, पण माझ्या मते मी तुम्हाला एक सांगतो की सावरकर हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांच्याविषयी बोलण्याची आणि ज्यांच्याविषयी लिहिण्याची हे डावे इतिहासकार किंवा आत्ताचे जे नेते आहेत ना, त्यांची लायकी पण नाही आणि पात्रता पण नाही. म्हणजे मी तर खूप लहान आहे सावरकरांविषयी बोलण्यासाठी, कारण मी काय थोर इतिहासकार नाही किंवा काही नाही, मी साधा सुद्धा एक वाचक आहे जो इतिहासाची पुस्तकं वाचतो. पण सावरकरांविषयी बोलण्याची पात्रता ज्यांच्यात असेल त्याला मी एकच सांगतो की त्यांनी आठवडाभर अंदमानामध्ये जावं काळ्या पाण्यावर आणि कोलू फिरवून दाखवावा. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कोलू फिरवून दाखवावा. आता आपल्याकडे नेत्यांची परिस्थिती अशी आहे, भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतात, त्यांना शिक्षाही होते आणि शिक्षा म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं की त्यांच्या तब्येती बिघडतात आणि ते राजरोसपणे बाहेर येतात, तब्येतीचं कारण देऊन बाहेर येतात. असे किती उदाहरणं आपण बघितलेत. बरं, ते बाहेर येतात ते येतात आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळात मंत्री पण होतात, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात मंत्री पण होतात. आता मी कोणाचं नाव घेत नाही, कोणाचा उल्लेख करत नाही, पण ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे. सावरकरांविषयी बोलण्याची ह्या लोकांची लायकी नाही. परंतु ज्यांना सावरकरांविषयीची ओढ आहे, ज्यांना सावरकर माहिती आहेत, ज्यांना सावरकरांविषयी तळमळ आहे, अशी लोक पण फार हिरिरीने पुढे येताना मला दिसत नाही. की हे सावरकरांच्या विषयीचं जे तुमचे विचार आहेत किंवा सावरकरांनी जे केलेलं आहे की तुम्ही मार्शलिस्टची उडी पण तुम्ही खोटी ठरवता. अरे तुम्हाला काय झालंय म्हणजे की तुम्ही एक तर भारताचं विभाजन केलं, त्यावेळी पण सावरकरांनी किती वेळा आपल्याला सांगितलं होतं की हे चारी बाजूनी मग ह्या सगळ्या शक्ती येतील आणि त्याच्यामध्ये आपण राहणार नाहीत. आणि त्यावेळी पण सावरकरांनी हे सांगितलं होतं की स्वातंत्र्य झाल्यावर आपल्या देशात हे जे मुस्लिम आहेत, तथाकथित मुस्लिम, ते मुस्लिम आहेत, हे मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर बसतील, हे सावरकरांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण काय की त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही, त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. तर सावरकरांचं कार्य म्हटलं तर सावरकरांचं कार्य त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांनी सुरू केलं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला, इथपासून त्यांचं कार्य सुरू होतं. त्यांनी जी लहानपणी जी संघटना जमवली ती खेळता खेळता काहीतरी आपण करूया या हिशोबाने, आणि त्याच संघटनेचं रूपांतर पुढे त्यांनी अभिनव भारत संघटना म्हणून निर्माण केली. शिक्षणासाठी ते परदेशात गेले. शिक्षणासाठी परदेशात गेले असताना पण त्यांना हेच जाणवत होतं की माझी भूमी जी आहे, माझी मायभूमी जी आहे ही स्वतंत्र झाली पाहिजे, स्वतंत्र झाली पाहिजे. अक्षरशः ते कळवळायचे की तळमळायचे. सागराला बघून सुद्धा ज्यांचे प्राण तळमळले, अशा सावरकरांच्या निष्ठेविषयी पण आजच्या राजकारण्यांना शंका वाटते. म्हणजे काय बोलायचं. आज सुद्धा तुम्ही जर गेलात लंडनमध्ये, तर लंडनमध्ये सावरकरांचा पुतळा आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की हा किती थोर नेता होता, की ज्यांनी ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये दहशत भरवली होती, असा हा विद्यार्थी या वसतिगृहात राहत होता, हे आज तिथे लिहिलेलं सापडतं आणि त्याची आम्हाला कदर नाही. सावरकरांनी मुद्दे तर बरेच मांडले, सावरकरांनी सगळं सांगितलं, सावरकरांना विचारलं गेलं होतं, स्वातंत्र्यानंतर सुद्धा विचारलं गेलं होतं, विभाजन झालं की आता काय, तेव्हा सावरकरांनी त्यांचं द्रष्टेपणाचं तुम्हाला उदाहरण देतो, त्यांची नजर होती पुढे काय होईल. त्यांनी सांगितलं की हा जो नवीन आपण प्रांत निर्माण केला आहे, देश, हा आपल्याला कधीच स्वस्त बसून देणार नाही आणि आपल्या देशाच्या सीमेच्या संरक्षणासाठी मी 1 लाखाची खडी फौज तिथे सीमेवर तैनात करीन. आणि ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारत पाकिस्तान किती युद्ध झाली, काय झालं, कसं झालं, सगळं माहिती आहे. कारण आपले तथाकथित जे पंतप्रधान होते ते असं म्हणत होते की जेव्हा आपल्यावर चीनचं आक्रमण झालं, तेव्हा ते असे म्हणत होते की जो लेह लडाख सारखा प्रांत आहे त्याची आपल्याला गरज नाही, कारण तिथे गवत पण उगवत नाही. तेव्हा
श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यांना असं विचारलं होतं, तसं बघायला गेलं तर तुमच्या डोक्याची पण आपल्याला काही गरज नाही, कारण तुमच्या डोक्यावर केसच उगवत नाहीत. आणि तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींना निलंबित करण्यात आलं होतं. म्हणजे काय नीती होती, कुठे होतं, काय होतं, कसं होतं. सावरकरांचं वैश्विकपण हे सावरकरांनी पदोपदी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सावरकरांना इतकं डावललं गेलं की स्वातंत्र्यानंतर सुद्धा तांदळातल्या खड्याप्रमाणे त्यांना बाजूला करण्यात आलं. एवढंच नाही तर गांधी हत्येनंतर सुद्धा त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. हे या देशाचं वास्तव आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही. गांधी हत्येमध्ये त्यांना सूत्रधार म्हणून गोवण्यात आलं होतं, ही खरी गोष्ट आहे. पण ह्या लोकांना माहिती नव्हतं की त्यांचा काहीच संबंध नव्हता. आणि हे त्यांनी सिद्ध पण करून दाखवलं की त्या हत्येशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण मला एकच समजत नाही की ह्या सावरकरांचा इतका द्वेष कशासाठी. ह्या सावरकरांना इतकं तुम्ही आपलं तुच्छ का मानलं गेलं. ज्या सावरकरांनी स्वातंत्र्याचं महास्तोत्र रचलं, ज्यांनी शिवाजी महाराजांवर गीत रचलं, ज्यांनी महाकाव्य रचलं, ज्यांनी मराठी भाषेला निरनिराळे शब्द दिले, असा नेता जो होता, असा थोर नेता जो होता, तो त्याला स्वतःला आत्मार्पण करावं लागलं की देशाची परिस्थिती बघून की आज देश माझा कुठे चालला आहे आणि मी देशासाठी काहीच करू शकत नाही आता, कारण ते थकून गेले होते. काळा पाणी किंवा काळे पाणी ही शिक्षा सामान्य आहे असं जर आजच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी काळे पाणी सोडा, नुसता कोलू फिरवून दाखवावा. वैश्विक नेता मी म्हणतो, सावरकर हे विश्वाचे नेता कशासाठी, कारण त्यांनी हिंदुत्वाबद्दल आणि हिंदूंबद्दल जे काही लिहून ठेवलं हिंदुत्व या पुस्तकात, ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे. सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ 10,000 वर्ष तुरुंगवास भोगला. त्याच्यात ते खरोखर 5,545 दिवस तुरुंगात होते आणि त्यानंतर ते नजरबद्ध होते. एवढ्या तुरुंगवासाची शिक्षा कुठल्या तरी त्यावेळच्या नेत्यांनी भोगली आहे असं मला तरी वाटत नाही. सावरकरांबद्दल जास्त मी काही बोलू शकत नाही, कारण सावरकर हा खूप मोठा विषय आहे आणि सावरकरांचे विषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. पण माझं म्हणणं इतकंच आहे की आता जेवढं झालं तेवढं बस झालं. आता त्यांची निंदा नालस्ती करायची तेवढी बस झाली. पण त्यांना एक खरोखर स्वातंत्र्य योद्धा, स्वातंत्र्यातला सरसेनानी किंवा स्वातंत्र्य लढ्यातील एक शिरोमणी म्हणून त्यांना मानाचं स्थान मिळावं असंच मला मनापासून वाटतं. जय हिंद, वंदे मातरम.